आभारही व्यक्त करतो, धन्यवादही व्यक्त करतो, कारण एक सुंदर सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. खरं म्हणजे धर्मिष्ठाला अशा कल्चरल कार्यक्रमाची पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे वर्गामध्ये फळ्यावरती वार लिहिणं, सुविचार लिहिणं, तारीख लिहिणं ही नेहमीच ती करायची. त्यावेळी तिचा हात फळ्यावरती पोचायचा नाही, मग खुर्चीवर उभी राहून तेवढं ती लिहायची आणि कधी कधी खुर्ची सुद्धा खाली पडायची आणि आम्ही ते पाहायचो. त्यावेळी म्हणजे फार वेगळे क्षण होते ते. खरं म्हणजे माझी 8वी अ ची तुकडी म्हणजे पहिल्यांदा ज्या आम्हाला क्लास टीचर होत्या त्या जळगावकर मॅडम क्लास टीचर होत्या. त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येते त्यावेळी मला पारिजातकाचं झाड आठवतं. कारण पारिजातकावरून फुल पडताना जसं फुलाला इजा होणार नाही असं पारिजातकाचं झाड काळजी घेतं, तसंच जळगावकर मॅडम शिक्षा करताना विद्यार्थ्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते नकळतपणे पारिजातकाचं झाड माझ्या डोळ्यापुढे उभं राहतं. किंवा घातांकाचे नियम झालेच पाहिजेत. मग त्यावेळी एक डोकं चालून घातांकाचा छोटासा नियम पटकन पाठ करून ठेवलेला असायचा. एचा 0 घात बरोबर 1. लाईनीत घातांकाचा नियम विचारत आले की मग तो पटकन बोलायचा नाही, मोकळं व्हायचं. मात्र ज्यावेळी शेवटचा मुलगा म्हणजे बाजूचाच मुलगा एचा 0 घात बरोबर 1 बोलायचा त्यावेळी मग आमची मात्र दशा व्हायची, कारण आम्ही तो एकच नियम पाठ केलेला असायचा. त्यानंतर म्हणजे ती अशी काही छडी बसायची. त्यामुळं अभ्यासक्रम म्हणजे होमवर्क जो आहे तो कोणाचा राहिला तरी चालेल, मात्र दळवी सरांचा होमवर्क झाला पाहिजे. आणि खोटं बोलायची हिंमत नाही की होमवर्क करून आलोय, केला नसेल तर, कारण ती छडीचा प्रसादच एवढा भयानक असायचा. तरी पण त्यावेळी गणित आणि भूमितीला एक 500 पानी वही लागायची. बाकी सगळ्या वह्या 150 आणि 200 पानाच्या असायच्या. गणित आणि भूमिती ही वही 500 पानाची असायची. त्या वहीचं मोठं कौतुक असायचं. चंद्रकांत आणि मी हॉस्टेलला राहायचो. चंद्रकांत म्हणजे आपला चेंद्या, हा यस. तर त्याचे केअरटेकर म्हणून साळुंके काका होते. म्हणजे त्याला काही लागलं खुपलं तर साळुंके काका प्रोव्हाइड करायचे. तर एकदा त्याला 500 पानी वही घ्यायची होती म्हणून चेंद्याने मी अगदी सेनापतीच्या आयुष्यात साळुंके काकांकडे गेलो. साळुंके काकांना सांगितलं, त्यांनी तो बोलला काका मला 500 पानी वही पाहिजे. काकाने एकदाच त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, काय रे 500 पानी वही एवढं वजन आहे का तुझं? काय करायचं तुला 500 पानी? काही गरज नाही, जा सरांना सांग नाही देत म्हणून. त्यानंतर आम्ही परत 500 पानी वही मागण्याचं धाडस कधी केलं नाही. आणि चंद्रकांतने मग 200 पानी वहीवरच गणित आणि भूमिती हा जो काही विषय आहे तो त्यानंतर त्याने कम्प्लीट केला. खरं म्हणजे सरांचा जो गणित विषय आहे म्हणजे फार सुंदर शिकवायचे ते. मला त्याने जेवढं स्ट्रिक्टली गणित घेतलं म्हणून आयुष्याचं गणित आम्हाला सुंदरपणे जमलं असं बोलायला काय हरकत नाही. शिकवायच्या खरं म्हणजे 8वी आणि 9वी मध्ये शिकवत असताना एक गोष्ट ठरवून ठेवली होती. म्हणजे बसायची जी आसन व्यवस्था आहे की मी नेहमी बसत असताना रियाज आणि इनायत ही जी जोडी असायची या जोडीच्या मागे बसायचो. कारण त्यावेळी समज असायचा रियाजच्या मागे बसलो की सरांचं लक्ष जाणार नाही. हा, त्यामुळे 8वी 9वी 10वी पर्यंत मी रियाजच्या मागे बसण्याचा एक नियम पाळला होता. मात्र रियाज आणि इनायत ही फार खोडसाळ जोडी. म्हणजे इनायत हळूचपणे खोडी काढायचा आणि त्या इनायतशी भांडायला गेलो की रियाज एवढ्या जोरात हात पिरगळायचा की विचारू नका. बरं, रियाजचा हात पिरगळणं आम्हाला शक्य नाही, त्यामुळे ते सगळं काही सहन करावं लागायचं. असं ते होतं. प्लस गणिताचं म्हणजे शिकवत असताना आम्ही म्हणजे फार हुशार होतो. अशी हुशारकी कधीही मारणार नाही आम्ही. म्हणजे तुकडी भरायला जे काय लागतात मुलं त्यामधले आम्ही पहिल्या बेंचवर बसण्याचा मान म्हणजे तांबट असेल, हाटकर असेल, सुनील असेल, रणजित असेल, निशूर असेल, ही सगळी मुलं पहिल्या बेंचवर बसायची. बरं, ह्यावेळी पण त्यावेळी पण हे मुलं फार शिस्तपणे वागायची बरं का. म्हणजे आम्ही होमवर्क करून आणलं नाही तरी तुमच्याकडे मागायची आमची काही हिंमत व्हायची नाही किंवा होमवर्क यांना द्यावा यांच्याकडून मागून घ्यावा म्हणून. मग आमचे सोबती कोण लक्ष्मण चांदोरकर, यशपाल गायकवाड. बरं, हे यांच्याकडे होमवर्क मागायचं म्हणजे उघड्या शेजारी नागडा गेला आणि थंडीने कडकडून गेला अशी तारा. म्हणजे आम्ही सगळे जे होतो ना ते म्हणजे तुकडी भरण्यासाठी घेतलेली पोरं होती. मला 5 पैशाचा खर्च होता, म्हणजे ना फी होती. आता मी माझ्या 3 मुलांची फी भरतोय असं म्हणजे मेतकुलेला येतो. म्हणजे आपल्याला काही फी नसताना एवढं चांगले शिक्षण भेटलं, चांगलं आपल्या बरोबरची मुलं खूप पुढे गेलीत काही. तर ह्या शाळेचं नाव आपल्याला सदैव आपल्याला म्हणजे चांगलं म्हणून हे करायला पाहिजे. आणि खरं तर शाळेसाठी थँक्सफुल हे करतो. आणि आपले टीचर तर आहेतच. आता काही टीचर आपल्या हातून आता निघून पण गेले, ते पण दुःख होत.
मी आता भरपूर टीचर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता दळवी सर, चर्चा करूया एस के दळवी सर आहे, मॅडम आहे, सगळं व्हॉट्सअपला अजून रोज कदम सरांचं नाही कॉन्टॅक्ट. डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंग पाठवून केला. त्याच्यानंतर मला फ्री शीटमध्ये ॲडमिशन नव्हतं भेटत. म्हणजे तेव्हा असं होतं ॲक्च्युली, आता प्रोसिजर डिफरंट आहे, पण तेव्हा असं होतं फ्री शीट आणि पेमेंट शीट. मी आणि इनायत सोबतच होतो. तर तेव्हा फ्री शीटमध्ये डिग्रीला ॲडमिशन नाही भेटलं. डिप्लोमा टू डिग्री डायरेक्ट सेकंड इयर. मग त्यावेळेस मी पहिला जॉब केला ते सिबा सेक्युरिटी म्हणून कंपनी MIDC. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर अगेन अप्लाय केला आणि त्या टायमाला मला ॲडमिशन भेटलं पार्टूमध्ये. ॲक्च्युली पार्टूमध्ये पण भेटलं होतं. आणि आता सावकाश जेवा, काय नाही एकदम सावकाश. हे जेवणामधला मेनू काय काय सोनाली सांग जरा. काय ग? जेवणामधला मेनू सांग काय काय. हा मेनू सांगू. ओके. दिसत नाहीयेस तू, दिसत नाहीस तू. इथं बस. मी बसू का? हा हे बघ, यात आमरस आहे, त्याच्याकडे सोलकढी आहे, आळूची वडी आहे, भाकरी आहे, राईस आहे, दाल आहे, पनीरची एक भाजी आहे आणि ही वेगळी आहे, ही पनीरची आहे, छोले आहेत, पापड आहे, तू बोलत असेल तर बोल मी घेते.